बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। परंडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर सोमवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास झालेल्या एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे। जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच 35 वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा आरोप मैताच्या पत्नीने केला आहे। आम्ही पोलिसांनी या घटनेत तात्काळ सूत्रे फिरवत खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून या घटनेमुळे कंडारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कंडारी येथील रहिवासी सोनाली मोतीराम जाधव वयवर्ष 35 यांनी आम्ही पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली। सोनाली यांचे पती मोतीराम जाधव हे सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते। त्याचवेळी त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले। त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे, तिकडे जेवण करायला चल असे सांगून त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि मोटरसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले। रात्री 10 वाजेच्या सुमारास मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णू तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि त्याने कंडारी ते सोनारी रोडवर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाल्याचे सांगितले। मैताची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते। त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती, चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी सांडलेल्या रस्त्यावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली। अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच अपघात कसा झाला असा जाब पत्नीने विचारला असता आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। या परिस्थितीमुळे अपघाताबाबतचा संशय बळावला। सोनाली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीराम जाधव, विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता। सदरील भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता, ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले होते। जुन्या भांडणाच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप फिर्यादींनी केला आहे। पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फिर्यादीतील गंभीर घटनास्थानावरील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली। आंबी पोलिसांनी आरोपी विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे। घटनेनंतर काही तासातच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। हा अपघात नसून पूर्व वैमनस्यातून केलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत।